तर तिकडे धुळे शहरासह परिसरात सुरू असलेल्या पावसाचा परिणाम हा सर्वसामान्यांच्या जीवनावर होतोय। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील शेतकरी आणि व्यापाऱ्यांना याचा फटका बसलाय। दररोज पहाटेपासूनच भाजी विक्रेते, शेतकरी आणि व्यापारी यांची बाजार समितीत मोठी गर्दी पाहायला मिळत असते। मात्र सुरू असलेल्या पावसामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांनी आज बाजार समितीकडे पाठ फिरवली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजी मार्केटमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय आणि यामुळे यातून होणारी लाखो रुपयांची उलाढाल देखील ठप्प झाली आहे। याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी। धुळे जिल्ह्यासह धुळे शहरामध्ये कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झालेलं आहे। आज सकाळपासून धुळे शहरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याचे चित्र बघायला मिळत आहे। सकाळपासून सुरू असलेल्या या पावसाचा परिणाम कुठेतरी सर्वसामान्य नागरिकांसह इतर नागरिकांना या ठिकाणी फटका बसल्याचं बघायला मिळत आहे। सध्या आपण धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहोत आणि याच ठिकाणी सकाळपासूनच या ठिकाणी भाजी विक्रेते असतील, व्यापारी असतील आणि शेतकरी असतील यांची मोठी लगबग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। मात्र आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे कुठेतरी व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे पाठ फिरवण्याचे चित्र बघायला मिळत आहे। त्यामुळे एकंदरीतच आपण जर पाहिलं तर याच ठिकाणी किरकोळ भाजी विक्रेते जे आहे ते मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून भाजी खरेदी करण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि इथूनच त्यांचा सकाळचा जो काही दिनक्रम असतो तो या ठिकाणी सुरू होत असतो। मात्र आज आपण पाहिलं तर सकाळपासूनच या ठिकाणी व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे पाठ फिरवल्यामुळे कुठेतरी या ठिकाणी जे काही किरकोळ भाजी विक्रेते आहे त्यांचा हिरामोड झाल्याचं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। गेल्या अनेक दिवसापासून धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची प्रतीक्षा ही सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्याला होती। मात्र दुसरीकडे कुठेतरी जे काही किरकोळ भाजी विक्रेते आहे त्याचाही परिणाम, या पावसाचा परिणाम त्यांना कुठेतरी याचा फटका बसल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। NDTV मराठीसाठी नागिंद मोरे, धुळे।